नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कारावासातून पत्रे या गौरी देशपांडेंच्या लघु कादंबरीला सुरुवात करणार आहोत. या अगोदर आपण एक एक पान गळवाया वाचलेला आहे. गेल्या 8-9 लेक्चर्समध्ये आपण त्याच्यावर गौरी देशपांडेंच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर, त्यांच्या लेखनविषयक भूमिकेवर बोललेलो आहोत. गेल्या लेक्चरमध्ये आपण लघु कादंबरी आणि ज्या काही नोट्स मी काढलेल्या आहेत त्याची चर्चा केलेली आहे. ती जी काही 30-35 पानांची नोट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑफिसला फोन केलेत या कालच्या आणि आजच्यामध्ये की आम्हाला नोट्स कुठे मिळतील. तर इतके दिवस मराठी साहित्य या माझ्या टेलिग्राम चॅनलवर ते नोट्स मी टाकत होतो, परंतु ते शासनानं नीटच्या पार्श्वभूमीवर ते जे बंद केलं आहे, मला वाटते 2-3 दिवसामध्ये ते चालू होईल. 21 तारखेला तुमची परीक्षा आहे त्या नीटची, तर त्या दिवशी रात्रीपर्यंत बहुधा तो असावा. तर त्यानंतर त्या सगळ्या नोट्स तिथे येतील. पण ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे, म्हणजे ज्यांनी फीज भरून प्रवेश घेतला आहे, तर त्यांच्यासाठीच्या नोट्स या आपलं जे ॲप आहे सुभाष अकॅडमीचं, तिथे मराठी साहित्य बॅच नावाचा कोर्स आहे. तिथे तुम्ही गेलात की पेपर 2मध्ये सगळ्या नोट्स आत्तापर्यंतच्या दिलेल्या आहेत कालपर्यंत. ठीक आहे. सो पेपरसुद्धा आज बहुतेक जणांनी लिहिल्यात आणि मी बघाशी पेपर बघितले तर चांगले लिहिले आहेत पेपर्स. म्हणजे काही 3-4 लोकांनी ऑनलाईनच्या एक्स्ट्राऑर्डिनरी लिहिलेलं आहे. जे काही लेक्चर्समध्ये बोललं आहे ते तसं तसं उतरवलं आहे. स्वतःचं ओरिजिनल पण त्याच्यामध्ये काही लिहिलेलं आहे. त्यामुळे मला सुरुवातीला मी साशंक होतो की किती मुलांना लिहिता येईल. पण अनेक विद्यार्थ्यांनी यूट्यूबवरचे लेक्चर्स बघून सर मला मराठी साहित्य करायचं आहे, विशेषतः विद्यार्थिनी आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या, तर तो निर्णय जो आहे आणि तो घेऊन गेल्या 8-10 लेक्चरमध्ये जी प्रगती त्यांनी केली आहे, टेस्टमध्ये जी दिसली आहे, ती मला वाखाणण्याजोगी वाटते. सो एक प्रश्न मी वाचतो बघा, UPSC 2023चा. आता आपण सगळे PYQ काढलेत, तर ते या तिन्ही लघु कादंबऱ्यांसाठी आहेत. ते काय फक्त एक एक पान गळवाया त्या शीर्षकाच्या कादंबरीविषयी नव्हते. आधुनिक जीवन जाणीवेने उपस्थित केलेले पेच उलगडून पाहण्याचा प्रयत्न गौरी देशपांडे यांनी केला आहे असे तुम्हास वाटते का? सोदाहरण स्पष्ट करा. ज्या वेळेला स्पेसिफिक लघु कादंबरीचा उल्लेख केलेला नसेल त्यावेळेला कॅन्डिडेटने कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत आणि एक एक पान गळावया या तिन्ही लघु कादंबऱ्या ज्या आहेत त्याच्यातली उदाहरणं आणि त्याला अनुसरून उत्तरलेखन करणं अपेक्षित आहे. स्पेसिफिक जर विचारलं असेल तर मग कारावासातून पत्रेविषयी लिहावं, तर मग मध्य लटपटीत विषयी लिहावं. पण जर स्पेसिफिक म्हटलेलं नसेल, गौरी देशपांडेंच्या लेखनात आहे, गौरी देशपांडेंच्या लघु कादंबऱ्यात आहे, गौरी देशपांडेंच्या कथात आहे, असाही प्रश्न विचारला. 2022चा प्रश्न बघा की लग्न संस्थेची सर्वांगीण चिकित्सा एक एक पान गळावा या संग्रहातील कथांमधून झालेली आढळते. या मताची यथार्थता पटवा. मग आता समजा याच्यामध्ये मग तिन्ही जे आहेत, आता तिथं कथा म्हटलंय, मग ते आपण फॉर्मवर 2 वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. परवा आपण इंदुमती शेवडे आणि डॉक्टर कर्वे, स्वाती कर्वे यांच्या आधारानं आपण लघु कादंबरीविषयी बोललेलो आहोत. ते 2 वाक्य इथे येतील. सो आज आपण ती सुरुवात करूया. आणि हे प्रश्न जे आहेत ते सगळ्या याच्यासाठी कॉमन आहेत. बराचसा भाग आपला क्लिअर झाला आहे. तत्पूर्वी कारावासातून पत्रेला सुरुवात करण्यापूर्वी गौरी देशपांडेंची जी मुलाखत आहे माझ्याकडे 2-3 मुलाखती आहेत त्यांच्या, त्यातल्या एकातला काही भाग जो आहे ना तो थोडासा वाचूया आपण. 1% स्त्रीच्या जगण्याबद्दल जिला भाकरीची भ्रांत नाही अशा स्त्रीबद्दल तुम्ही लिहिता असा आरोप तुमच्यावर होतो. आपण गौरी देशपांडेंच्या एक एक पान गळावयाच्या वेळेला सुद्धा ही चर्चा केली होती की त्यांचं लेखन विशिष्ट वर्गापुरता, विशिष्ट मर्यादित त्या जगापुरता सीमित आहे. तोच प्रश्न आहे की 1% स्त्रीच्या जगण्याबद्दल जिला भाकरीची भ्रांत नाही अशा स्त्रीबद्दल तुम्ही लिहिता असा आरोप तुमच्यावर होतो. त्याच्यावर त्यांचं उत्तर वाचूया. मी लिहिते ती आपण ज्या क्लासचे प्रतिनिधी असतो त्याबद्दल. त्या मान्य करतायत. बाकीच्या लोकांकडे मी बाहेरून बघते. ही चौकट लेखकाला असतेच. कुठलाही लेखक एकाच वेळेला समग्र समाजाविषयी लिहू शकत नाही. त्याला त्याच्या जातीय, वर्गीय चौकटी असणारच आहेत. ज्या स्त्रिया माझ्या क्लासच्या नाहीत त्यांच्यापर्यंत माझं लेखन पोहोचणं महत्त्वाचं. गौरी देशपांडेंच्या लेखनामध्ये जरी दुसऱ्या वर्गाच्या स्त्रियांचे उल्लेख नसले तरी त्या त्यांना कन्सिडर करतच नाहीत अशातला भाग नाही. त्या म्हणतात की त्यांच्यापर्यंत माझं लेखन पोहोचणं गरजेचं आहे. स्त्रियात भिंती निर्माण होता नाहीत. स्त्रियांमध्ये भिंती निर्माण होऊ नयेत.
पण ह्या भिंती निर्माण करण्याकडे पुरुषांचं लक्ष असतं. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की ही जी टीका ही पुरुषी आहे, की तुम्ही फक्त उच्चवर्गीयच स्त्रियांबद्दल लिहिता. मी काय म्हणते ते अशिक्षित स्त्रीला सुद्धा समजू शकतं. म्हणजे राधा काय म्हणते ते गौरी देशपांडेंच्या मते एखाद्या अडाणी बाईला पण कळू शकतं ज्याबद्दल ती बोलते. त्यामुळे मी 1% स्त्रीच्या जीवनाविषयी लिहिते असा आरोप असला तरी मला स्त्रियात अशा अभेद्य भिंती जाणवत नाहीत. त्या साफ नाकारतात. जिला भाकरीची भ्रांत नाही अशा स्त्रीची ही कथा. म्हणजे माझ्या कथांमध्ये आपण म्हणलो ना, मी परवा दिवशी उल्लेख केला बघा, की काय किराणा आणायचा आहे का, बँकेत किती पैसे आहेत, कर्जाचे हप्ते द्यायचे आहेत का, अशी चर्चा नसते. असा आणखी एक आरोप असला तरी मला असं म्हणायचं आहे की भाकरीची भ्रांत नसणाऱ्याला दुसरे प्रश्न असतातच की. मग तुम्ही त्यांचे प्रश्न नाकारणार आहात का? स्त्रीच्या स्त्री असण्याशी ते निगडीत असतात. हे आपल्याला रसास्वादामध्ये किंवा उत्तरामध्ये हे लिहिणं अपेक्षित आहे. सो पुढे जाऊया. आता कारावासातून पत्रेला सुरुवात करूया. तुम्ही जर हे वाचलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला मुद्दा, याची जी काय आहे नंबर ऑफ पेजेस आहेत, पृष्ठसंख्या आहेत, ती बरीच कमी आहे. म्हणजे साधारणतः 34 पानं आणि तिकडे जर आपण बघितलं तर जवळपास 70 पानं होती. त्यामुळे ही 2 सिटिंगमध्ये आपली वाचून होणार आहे आणि त्याला जोडून आपण बोलणार आहोत. आणि आपला क्रम तोच राहणार आहे की वाचता वाचता काय आपल्याला ॲनालिसिस करता येते ते, आणि वाचन झाल्यानंतर नोट्सच्या आधारे काय बोलता येतं ते. काय म्हटलंय बघा. आता हा कारावासातून पत्रे, शीर्षकच काय की पत्र आहे ती लिहिलेली. मग कोणीतरी कोणाला तरी उद्देशून ती पत्र लिहिली आहेत. मग कोण आहे, कोणाला उद्देशून लिहिली आहेत, म्हणजे कोणी लिहिली आहेत आणि कोणाला उद्देशून लिहिली आहेत हे आत्ता मी अगदी सुरुवातीला सांगणार नाही. वाचता वाचता, म्हणजे जसं काही मी पहिल्यांदाच वाचतोय असं वाचून आपण ते बघूया. काय वाटतंय, कुठे कळतंय की या पात्राचं लिहिणाऱ्याचं नाव काय आहे, ज्याला उद्देशून लिहिलंय त्याचं नाव काय आहे, काय कळतंय ते आपण वाचत वाचत बघूया. अवतरण चिन्ह आहेत बघा. काय म्हणतंय, इतका उन्हाळा इथं कधीच पडला नव्हता का. लहान मुलं खिडकीतून दिसतात, मोठे घोळकेच्या घोळके करून ओरडत आरडत निघालेली. वाटतं आपण लहान असताना उन्हाळा कमी असे की आपणच गार असू. म्हणजे काय पहिल्या ओळीपासून गौरी देशपांडे स्त्री आणि स्त्रीचं जगणं असं काही म्हणत नाही आहेत. आयुष्याविषयी पण बोलतायत ना, की लहान मुलांना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं काही जाणवतच नसतं. आमच्या लहानपणी जवळजवळ सर्व सुट्टी आंब्याच्या झाडावर बसून काढलेली आठवते. आंब्याचं झाड पाहिल्याला पुष्कळ दिवस झाले. इथून फक्त इतर लोकांनी गॅलऱ्यातून लावलेली तुळस, झेंडू, जास्वंद व निवडुंग दिसतात. म्हणजे शहरी सगळं वातावरण आहे. ही नोंद आपण करू शकतो साईड बाय साईड, आणि आता नोट्स काढत राहायच्यात. एव्हाना तुम्हाला पॅटर्न कळला असेल पेपर 2 साठी. परवा मदन दिसला रस्त्यानं जाताना. परवा मदन दिसला रस्त्यानं जाताना. पात्र जे आहे हे लगेच एका बाजूला आता लिहित राहायला पाहिजे की मदन नावाचं पात्र येते, पुरुष जो येतोय तो. हाक मारायला तोंड उघडलं होतं पण म्हटलं नको, उगीच फार एनर्जी खर्च होईल. इंग्रजीचा वापर, कॅरेक्टर्स येत आहेत की नाही परत तीच निवेदनाची शैली, भाषा शैली, आपल्याला आता सगळं लक्षात आलंय. आशय काय आहे, अभिव्यक्ती काय आहे. आता पुढे काम सोपं होत जातं बघा आपलं. प्रमाण भाषा आहे आणि मध्ये मध्ये जी आपण त्याला काय प्रमाण बोली असं म्हणू शकतो. शहरी आहे है ना, बऱ्याच दिवसात आंब्याचं झाड पाहिलेलं नाही. निवडुंग है ना, गॅलरीमध्ये लावलेली सगळी रोपटी. मदन दिसला जो काही आहे. हाक मारायला तोंड उघडलं होतं पण म्हटलं नको, उगीच फार एनर्जी खर्च होईल. एक प्रकारचा थकवा आहे है ना, एक प्रकारचा थकवा आहे पत्र जी लिहिते तिच्या मनामध्ये, की बस आता होत नाही आपल्याकडून. आणि एकेकाळी हाच मदन दिसेल म्हणून खिडकीला टेकून गजांना पोक आणलं होतं मी. म्हणजे गौरी देशपांडेंच्या भाषेत क्रेज संपली आहे. क्रेज संपली आहे.
हे खूप महत्त्वाचं आहे. पृष्ठसंख्या कमी असली तरी आशय त्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि असं आपण इंट्रोड्यूस होतोय लघु कादंबरीला, की बाहेरचं वर्णन आहे आणि मध्येच लिहिलंय की मदन दिसला होता. एकेकाळी त्याला बघण्याकरता खिडकीवर इतकं रेलून आणि टेकून बसायचे की गजांना पोक आणलं होतं, म्हणजे वागतील की काय गज. आणि आता हाक मारणार होते, पण म्हटलं नको, उगीच फार एनर्जी खर्च होईल, आतूनच येत नाहीये. बऱ्याच जणांनी विचारलं तुझं पोचल्याचं पत्र आलं का म्हणून. म्हणजे जो गेलाय तो कुठेतरी गेलाय, ज्याला पत्र लिहिलंय. पप्पा म्हणत त्याप्रमाणे विमान पडलं तर पेपरात येईलच, नाहीतर पोचला म्हणून समजा. असं म्हटल्यावर एक दोघांनी धक्का बसल्याचं दाखवलं, तेव्हा नाही म्हणून सोडून दिलं. म्हणजे पुरुष जो आहे, कोण कोण येत आहे? पप्पा. जी पत्र लिहितात तिचे वडील आहेत. उल्लेख काय काय होतं, आणि हे नोट्स खूप महत्त्वाचे आहेत. रसास्वाद आणि याच्यात नंतर आठवत नाही. तू गेल्यापासून आणखी एक मजा झाली आहे बघ. तू असताना झोपी जायला उशाशी तुझा हात आणि डोळ्यांपुढं तुझी स्वप्न. म्हणजे जो कोण गेलाय त्याच्यासोबत आपली नायिका जी आहे, आता ह्या नायिकेचं नाव अजून तरी आपल्याला कळलेलं नाही आहे, ती राहत होती. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, सहजीवन जे आहे ते त्यांचं चालू आहे, आणि ते लग्नात आहेत की नाही हे मात्र आपल्याला माहीत नाही आहे. आता तुझ्याबरोबर स्वप्नांनीही काळं केलंय. इथे बघा तुम्ही, भाषा शैलीच्या बाबतीत पुढचा मुद्दा यायला पाहिजे की साधारणतः काय आपण म्हणूया की म्हणी, त्याचा वापर आहे ना. तोंड काळं करणे, तू पण काळं केलंय, तुझ्याबरोबर तुझ्या स्वप्नांनीही काळं केलंय. स्पष्टपणा, थेटपणा जो आहे ते कॅरेक्टर आपल्याला मिळतंय. मार्क्सचं म्हणणं आहे, पुन्हा कार्ल मार्क्स आला तिथे. म्हणजे काय, आपल्याला आपण जे वैशिष्ट्य काढतोय की बौद्धिक संदर्भ, तात्विक संदर्भ, आणि आपल्या जगण्याच्या बाबतीत काय आहे की सतत एक फिलॉसॉफिकल इंटेलेक्च्युअल एक्झामिनेशन एन्क्वायरी जी आहे ती करत राहायची. ती सगळी वैशिष्ट्ये आता सगळीकडे कॉमन आहेत तिन्ही लघु कादंबऱ्यांमध्ये. मार्क्स म्हणाला होता, काय मार्क्सचं म्हणणं आहे की माणसांच्या गरजांचे खऱ्या आणि कृत्रिम असे दोनच भाग पडतात. म्हणजे जो कोणी गेलाय सोडून कुठेतरी, तो आपल्या आयुष्यामध्ये त्याची जी गरज आहे ती खरी आहे की कृत्रिम आहे, हे समजून घेताना मार्क्सचा आधार आहे. हे समजून घेताना मार्क्सचा आधार आहे. म्हणजे जी काही सगळी वर्ग जाणीव आहे ती इथं अप्लाय केली आहे. आणि आपल्याला परत तो मुद्दा मिळतो की हे तपासतानाचे सगळे संदर्भ हे बौद्धिक आहेत, तात्विक आहेत. ज्या कृत्रिम गरजा असतात त्या उत्पादक वर्गानं आपण उत्पन्न केलेल्या वस्तू खपाव्या म्हणून जाहिराती वगैरेंच्या यंत्रणेनं मुद्दाम निर्माण केलेल्या असतात. कॅपिटलिझम काय करतो तुमच्यासोबत, है ना. कृत्रिम गरजा असतात, त्या उत्पादक वर्गानं आपण उत्पन्न केलेल्या वस्तू खपाव्यात म्हणून जाहिराती वगैरेंच्या यंत्रणेनं मुद्दाम निर्माण केलेल्या असतात, है ना. डेअरी मिल्क आहे, म्हणजे कुछ मीठा हो जाए, मग भावानी बहिणीला द्यावं, बहिणीने भावाला द्यावं. आणि मग हळूहळू असं होतं की बाबा जाहिरातींच्या माऱ्यामुळे ताटात ते दिसायलाच लागतं. म्हणजे ओवाळणी पण असते, आणि मग कॅडबरी हळूहळू तिथं एस्टॅब्लिश करते स्वतःला, आहे की नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे सणावाराच्या निमित्तानं होणाऱ्या जाहिराती, दिवाळी असेल तर दिवाळीच्या निमित्तानं होणाऱ्या जाहिराती, पाडवा असेल तर त्या निमित्तानं होणाऱ्या जाहिराती, की गरज जी आहे ती नसते, पण ती कृत्रिमपणे निर्माण केली जाते जाहिराती करून करून. आणि मग ते सगळे आता तेच करायला लागतात. म्हणजे आत्ता जर तुम्ही बघितलं असेल अधिक मास जो काही होता, मग त्याच्यामध्ये आहे की ते जावयाला वगैरे बोलावतात आणि मग सगळं ते सत्कार समारंभ चालतो. आणि मग त्याचे रील्स येतात. आता सगळ्यांनी बघितले असेल, म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस भरलेलाच असतो म्हणजे आपल्या सगळ्यांचा, इंस्टाग्राम वगैरे. मग आता तो रील करणं ते जाहिरातीच आहे ना एक प्रकारचे, की ह्यांनी केलंय, ह्यांनी केलंय, ह्यांनी केलंय. मग नवरदेव येतात, मग ते हात असं चालत चालत येतात,
मग रांगोळी घातलेली असते, मग गाडीतनं उतरतात. रील नावाची गोष्ट आहे. मग त्याच्यासाठीचा एक फोटोग्राफर येतो. मग त्या फोटोग्राफरची आणि जो काही व्हिडिओग्राफर आहे त्याची जी गरज आहे ती कृत्रिम आहे. म्हणजे नाही केलं तरी चालतं का नाही, पण आता करायलाच लागतं. म्हणजे कशा पद्धतीनं एखादी गोष्ट गरजेची असते किंवा नसते हे ठरत असतं. ती गरज कृत्रिमरित्या कशी निर्माण होते. अशा या गरजा निर्माण केल्या गेल्या की एखाद्या माणसाची स्वतःची की काही आगळीक किंवा उणीव नसतानाही किंवा त्याला काही कमी पडत नसतानाही तो अधिकाधिक गरीब होत जातो. मार्क्सचं आकलन हे वर्गीय व्यवस्थेबद्दलचं आहे. आहे रे आणि नाही रे, हॅव्ज आणि हॅव नॉट आपण म्हणतो की मग काय आहे की बाबा आमच्या अधिक मासाला एखादा म्हणू शकतो की अरे व्हिडिओग्राफर लावलाच नाही आहे सासरवाडीच्या लोकांनी, मग त्याला गरीब वाटायला लागतं. ते गरीब वाटणं हे त्याच्यातल्या आगळीकीमुळे किंवा तिथं काही कमतरता आहे असं नाही, पण ते गरीब वाटणं जे आहे ते कृत्रिम त्या सगळ्या गरजांमुळे निर्माण होतं. माणसांतही हाच प्रकार असावा. मग हे झालं तिकडचं. म्हणजे आता जसं आहे की नाही की आयफोन घेतला तरच माझ्याकडे फोन आहे, आयफोन नसला की आपोआपच गरीब वाटायला लागतं. कारण आयफोन घेणं हेच एक क्लासी असण्याचं लक्षण आहे किंवा 4 व्हीलर घेणं हे क्लासी असण्याचे लक्षण आहे. बाकी मी खाऊन पिऊन सुखी असलो, मी म्हणजे जे काही सगळा समाज आहे तो, तर त्याला असं वाटतं की नाही आपण गरीबच आहोत. इंस्टाग्रामवरती ज्या पद्धतीचं आपण हे बघत असतो की अशा पद्धतीचे कपडे परिधान करावेत, अशा पद्धतीचा ड्रेसिंग सेन्स असावा, अशा पद्धतीचं स्किन केअर रुटीन असावं, अशा पद्धतीचं तुमचं हेअर रुटीन असावं, आणि हे तुमचं नसेल तर आपण गरीब आहोत याची जाणीव आपल्याला ते मीडियम जे आहे ते देत राहतं. हे झालं भांडवलशाहीबद्दलचं. असंच ॲप्लिकेशन हे माणसांबद्दल असेल का? असंच ॲप्लिकेशन तिथे केलं की एखाद्या माणसाची आपल्याला वाटणारी जी गरज आहे ती गरज खरी आहे का ती गरज कृत्रिमरित्या आपल्या मनामध्ये तयार करण्यात आलेली आहे. हे जे रिअलायझेशन आहे ना, हा जो धांडोळा आहे, ही चिकित्सा आहे कारावासातून पत्रे. आणि मग ती गरज कृत्रिम असल्यामुळं, आपल्यावर लादलेली असल्यामुळं त्याचा कारावास होतोय का? कारावास म्हणजे काय? प्रिझन आहे ना. कुठून लिहिते या कारावासातून पत्रेमधली स्त्री कुठल्या जागेवरून लिहिते पत्र? कारावासातून लिहिते. इथे गज आहे तसे. आणि तो कारावास वेगवेगळ्या प्रकारचा आहे. तो शारीरिक कारावास आहे, तो मानसिक कारावास आहे, तो बौद्धिक कारावास आहे, ती बौद्धिक गुलामगिरी आहे, ती मानसिक गुलामगिरी आहे. आणि या सगळ्या प्रकारच्या कारावासातून त्या स्त्रीला बाहेर पडायचं आहे. आणि त्या कारावासाच्या आतून ती लिहिते की मला कुठल्या कुठल्या गोष्टींचा कारावास इथं होतोय. तर पहिला कारावासाच आहे. म्हणजे या कारावासाची यादी करायला पाहिजे. कोणकोणते कारावास आहेत, कोणकोणते कारावासात आहे की मुळात भावनिक कारावास आहे की गरज नावाची जी गोष्ट आहे, मला तुझी असणारी गरज, प्रियकराची गरज किंवा माणसाला माणसाची असणारी गरज, ही गरजच एक कारावास आहे का? मी बाय डिफॉल्टच जखडलेलो आहे का की आय नीड यू, हाच एक कारावास आहे? मी इंडिपेंडंट नाही आहे का? मला एकटं राहण्यामध्ये मला स्वातंत्र्य नाही आहे का? हा विचार इथं येतोय लगेच की माणसातही हाच प्रकार असावा. माझ्या स्वभावाला कृत्रिम असणारी तुझी गरज तू प्रथम निर्माण केलीस. माझ्या स्वभावाला कृत्रिम असणारी तुझी गरज तू प्रथम निर्माण केलीस आणि मग या दुराव्यानं निष्कारण गरिबी ही मजवर लादली गेली. महत्वाचं वाक्य, म्हणजे माणसाला थांबवून धरणारं वाक्य आहे. पानं 35च आहेत पण हेवी आहेत. माझ्या स्वभावाला कृत्रिम असणारी तुझी गरज तू प्रथम निर्माण केली. स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीमध्ये जे घडतं, आणि हे खूप महत्वाचं आहे, स्त्री पुरुष संबंधाच्या बाबतीत ही स्त्री असं म्हणती आहे की माझ्या स्वभावाला तुझी गरज नैसर्गिक नव्हती, ती गरज तू प्रथमतः निर्माण केलीस. साध्या शब्दामध्ये आपण जसं म्हणतो की नाही, तू मला तुझी सवय लावलीस. मॉडर्न याच्यामध्ये आपण म्हणतो की तू गरज निर्माण केलीस की मी तुझ्यासाठी असणं गरजेचं आहे. आणि नंतर या दुराव्यानं जेव्हा तू निघून गेलास, म्हणजे याचा अर्थ काय, जी स्त्री इथं पत्र लिहितीये, ज्याला ती पत्र लिहिते आहे, तो त्या स्त्रीच्या आयुष्यातून निघून गेलेला आहे. आणि निघून गेल्यामुळं आता ती
त्या प्रकारचं मानसिक गरिबी किंवा दारिद्र्य जे आहे ते अनुभवते आहे आणि ती ह्या नात्याची चिकित्सा आता करते आणि ही चिकित्सा करताना ती कार्ल मार्क्सचं रेफरन्स घेते आहे की कार्ल मार्क्स जसं वस्तूंबद्दल म्हणतो की कृत्रिम गरज असते, तशी मुळातच तू माझ्या आयुष्यामध्ये तुझी कृत्रिम गरज निर्माण केलीस आणि आता तू गेल्यामुळं माझ्यावर ही गरिबी लादली गेली. मजवर हा शब्द आहे बघा इथे. मजवर म्हणजे इंग्रजीचा वापर आहे आणि इथे आणखी एक वैशिष्ट्य आहे, मजवर सारखा शब्द आहे ना, माझ्यावर असं म्हटलेलं नाही. म्हणजे थोडंसं ज्याला आपण काय म्हणतो जुनी मराठी जी आहे किंवा कवितिक जे काही शैली आहे, पोएटिक शैली आहे, तो इथं वापर गौरी देशपांडेंच्या याच्यामध्ये दिसतो. तू नसताना तुझ्यासारखं काहीतरी घडलं पाहिजे, असलं पाहिजे, असं जर मला टोचत राहतं तर मग तुझी गरज खरी होती. हे काय आहे माहिती आहे का की मुलगा आणि मुलगी, स्त्री आणि पुरुष ह्यांच्या आंतरसंबंधांची केलेली चिकित्सा आहे, चिरफाड आहे, डिसेक्शन आहे की बाबा जे माझ्यात आणि तुझ्यात आहे, जे एका पुरुषात आणि स्त्रीत असतं, ज्याला आपण एक गोंडस नाव देतो प्रेम, हे काय असतं नेमकं हे उघडून पाहायला पाहिजे. इंटरेस्टिंग टेक्स्ट आहे. तू नसताना तुझ्यासारखं काहीतरी घडलं पाहिजे, असलं पाहिजे, असं जर मला टोचत राहतं तर मग तुझी गरज खरी होती. आता तू नाही आहेस, ज्याला पत्र लिहिलं जातंय तो इथून गेलेला आहे. तू नसताना तुझ्यासारखं काहीतरी असलं पाहिजे, बट आय डोंट मिस. जी स्त्री पत्र लिहिते असं जर मला टोचत राहतं तर तुझी गरज खरी होती. टोचत नाहीये काही, पण केवळ तुझ्या सवयीनं निर्माण झालेली गरज. सवय म्हणजे प्रेम आहे का? आपण खूप इझिली असं एक वाक्य म्हणतो ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. ही वाक्य साधारणतः आपण ऐकलेली असतात साहित्यामधून, चित्रपटांमधून, कादंबऱ्यांमधून, कथांमधून. ज्या प्रकारच्या कथा कादंबऱ्या बहुतांश लोक वाचतात, ज्या प्रकारचे सिनेमे, करण जोहरचे सिनेमे आपण बघतो, कुछ कुछ होता है बघतोय ना, हम जीते एक बार है, हम मरते एक बार है ना, प्यार एक बार होता है वगैरे वगैरे. आणि मग असलं काहीतरी त्याच्यामध्ये डायलॉग असतात की जो पुरुष असतो तो रुमाल पण दुसरा वापरत नाही वगैरे. जसजसा काळ बदलतो तसं चित्रपट पण बदलतात ना. म्हणजे तुम्ही जर बघत असाल सुरुवातीला 60, 70, 80च्या दशकामधले चित्रपट की एक हिरो आहे, एक हिरोईन आहे ना. नंतर नंतर काय आहे की हिरोईन किंवा हिरो आहे त्यांच्यातल्या एकाला मरावं लागतं तरच मग तिसऱ्याबरोबर त्यांचा संबंध होतो. म्हणजे एक नैसर्गिक एक इनएव्हिटेबिलिटी, एक अटळता दिलेली आहे की बाबा नाही तो मेला म्हणून आता दुसरा आहे, किंवा मग त्याला काहीतरी कॅन्सर झालाय म्हणून हा आहे. राणी मुखर्जी मरते मगच काजोल येणार आहे. नंतर मग काय होतंय की तोच करण जोहर जो आहे तो आपल्याला काय की कभी अलविदा ना कहनामध्ये सांगतो की नाही नाही, की लग्न जरी दुसऱ्यांबरोबर झालेलं असलं तरी प्रेम मग तिसऱ्याबरोबर होऊ शकतं. आणि मग हळूहळू आपण कॉकटेलपर्यंत येतो की नाही, म्हणजे काही न होता पण पॉलिॲमरी होऊ शकते. जसा काळ बदलतो तशी कला बदलते. कला हा समाजाचा आरसा असतो आणि वाईस वर्सा ते प्ले होत राहतं. म्हणजे काय प्रकारचे संबंध हे त्याज्य आहेत, काय प्रकारचे संबंध हे स्वीकारार्ह आहेत, हे काळ ठरवत असतो. नीती आणि अनीती हे काही चिरकाल टिकणारी मूल्य नसतात, ती त्या त्या काळानुसार ते बदलत जातं आणि कला सुद्धा त्याला रिफ्लेक्ट करत असते. इथे जे म्हटलंय, आणि म्हणून हे महत्वाचं आहे की 1980 मधलं पुस्तक आहे. आज एखाद्या म्हणजे आज अनेक स्त्रिया गौरी देशपांडेंच्या जवळ पण जात नाहीत वैचारिक दृष्ट्या. गौरी देशपांडे 45 वर्षांपूर्वी, 50 वर्षांपूर्वी त्यांनी जे लिहिलं ना त्याच्याजवळ आजच्या तथाकथित आधुनिक मुली किंवा स्त्रिया जातच नाहीत. म्हणजे केवळ पेहरावानं काहीतरी युरोपियन पद्धतीचे कपडे घालणं, पेहरावानं मराठी इंग्लिश एकत्रित बोलणं, गॅजेट्स वापरणं म्हणून आपण आधुनिक होत नाहीत. आधुनिक म्हणजे विचारांची आधुनिकता अभिप्रेत असते. केवळ तुझ्या सवयीनं निर्माण झालेली गरज किंवा व्यसन म्हण हवं तर. सवय, सहवास, व्यसन आणि प्रेम या वेगवेगळ्या बाबी आहेत का? तुझ्या सवयीनं निर्माण झालेली गरज. रोज सकाळी उठून है ना, भारतातले बहुतांश लोक साखर घालून केलेला चहा पितात, मस्त घट्ट दुधाचा.
मग तो चहा म्हणजे प्रेम आहे का, की ती सवय आहे, की ते साखरेचं व्यसन आहे, तो डोपामाइनचा शॉट जो आपल्याला मिळतो सकाळी, चहा. मग बरेच लोक चहा केलं पिला नाही तर मला कामच करता येत नाही, मी हलूच शकत नाही, मला अगदी वॉशरूमला जायचं असेल तरी चहा लागतो. मग तो चहा, किंवा मग घरामध्ये असणारी पत्नी किंवा घरामध्ये असणारा नवरा किंवा प्रियकर, लिव्ह इन असेल तर, आणि प्रेयसी, हे पण त्या चहासारखेच आहेत का, की ती सवय आहे का किंवा व्यसन आहे का. आणि ती सवय असल्या, मग चहा नसेल तर मला जमत नाही, मग तसंच तो माणूस नसेल घरात तर मला जमत नाही. मग त्या भावनेचा आणि प्रेम या भावनेचा काही अंतरसंबंध आहे का, की नाही. ही चिकित्सा आहे. ही चिकित्सा दर ओळीगणिक आहे. आणि ह्या सगळ्यामुळं तयार होणारा कारावास आहे का. कारावास कुठला आहे, गरजेचा कारावास आहे की या व्यसनाचा कारावास आहे. मला जी ही तुझी गरज वाटते आहे ही किती प्रकारची आहे, आणि ही गरज असणंच हा एक कारावास आहे का. आणि तुझ्या जाण्यानं आलेली गरिबी दोन्ही कृत्रिमतेचा कारावास आहे का. हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत, हे शब्द इथे लिहून घ्यायला पाहिजे. कसला कसला कारावास आहे, आर्टिफिशियल आहे सगळं. हे बघून केलेलं आहे, हे संस्कारांमधून आलेलं आहे, की असं प्रेम करायचं असतं, असं 14 फेब्रुवारीला फुल द्यायचं असतं, असं रोज डेला काहीतरी फुल द्यायचं असतं. हे बघून होतंय की मला नैसर्गिकरित्या करावं असं वाटतंय. कोणाचे तरी ग्रीटिंग कार्ड खपवावेत म्हणून प्रेम निर्माण झालंय का. पुंजीवाद जो आपण म्हणतो ना, भांडवलशाही, कॅपिटलिझम काय आहे. हे असं दिलं जावं, डायमंडची रिंग घालावी, कुठून येतंय हे. आणि ह्याची चिकित्सा करतायत गौरी देशपांडे नायिकेच्या त्या पत्रांच्या द्वारे. तुझ्या सवयीनं निर्माण झालेली गरजेचं ओरिजिन काय आहे, गरजेचं ओरिजिन काय आहे, इथे आहे बघा. सवय म्हणजे ही गरज माझी नैसर्गिक नव्हती, तू मला सवय लावलीस तुझी, त्यातनं मला तुझी गरज निर्माण झाली, आणि आता तू गेलास तर ही जी त्याच्यातनं पोकळी आणि गरिबी तयार झाली, हे सगळं कृत्रिम आहे, हे सगळं खोटं आहे. आणि या खोटेपणाचाच कारावास आता माझ्या आयुष्याला लाभलेला आहे, आणि या कारावासात मी अडकलेली आहे. बस मला सुटता येत नाही. बेसिकली मॉडर्न पोस्ट मॉडर्न जेनझीच्या भाषेत म्हणायचं तर हा कसला ट्रॉमा आहे सगळा, हा कसला ब्रेकअपचा काय आहे. हे खरं आहे का ब्रेकअप, ब्रेकअप साजरं करण्यासाठीचं ब्रेकअप आहे, की अरे मी उदास आहे आता, म्हणजे बेउदास होणे वगैरे ज्या टर्म्स तुम्ही वापरता त्या. आज संध्याकाळी तुझी मैत्रीण सुपर्णा आली होती बसायला, आज संध्याकाळी तुझी मैत्रीण सुपर्णा आली होती बसायला. पात्र येत आहेत, आणि पात्र आल्यावर लगेच जिथं तुमचं ते पात्रांचं पेज असेल तिथे हे लिहिलं पाहिजे. तिच्या एकंदर बोलण्यावरून तुझ्याबद्दल तिला बरीच तुच्छता वाटत असावी असं वाटलं. तेव्हा अर्थातच माझ्या मनातील संशयानं पळ काढला, आणि मी स्वतःला तू किती थोर आहेस ते सांगू लागले. म्हणजे सुपर्णाने तुझ्याविषयी जर वाईट बोललं तर माझ्या मनात संशय राहिला नाही, आणि मी तुझी पाठराखण करायला लागले. हे मोजमापही खोटंच. आपल्या नवऱ्याबद्दल किंवा आपल्या पत्नीबद्दल तिसऱ्या माणसानं वाईट साईड बोललं की आपण त्याची पाठराखण करायला लागतो, हे मोजमापही खोटंच गौरी देशपांडे म्हणतात. म्हणशील एकाएकी ही इतकी काय खऱ्या खोट्याची आज. पण एखाद्या मैत्रीमध्ये, प्रेमामध्ये त्या चाळणीत काय अटकतं, खाली काय पडतं, त्यावर त्यांचं आयुष्य. म्हणजे प्रेमाची चिकित्सा करणं हा स्थायी भाव आहे. वैशिष्ट्य जर आपण काढत राहिलो, बौद्धिक संदर्भ वगैरे, काय आहे, नात्याची चिकित्सा आहे. चहाची जशी गाळणी असते की नाही, आणि खाली चहा जो आहे तो गाळला जातो आणि वरती चोथा राहतो तुमच्या चहा पावडरचा, तर नात्याच्या गाळणीत खाली काय पडतं, वर काय राहतं, याची चिकित्सा करायला पाहिजे. हे हॉरिबल आहे. हे गौरी देशपांडे एका अर्थानं तुमच्या भाषेत, जेनजीच्या भाषेत बोलायचं तर किलर लेखिका आहेत. तर तुम्हाला उलटं पुलटं करतात तुमच्या आयुष्याला. आपण म्हणतो ना नामदेव ढसाळांच्या भाषेत की एखादी कविता वाचल्यावर झांजडून जावं, उठू नये माणसानं, अशा प्रकार. तसं हे वाचल्यावर माझं बरोबर चाललंय की नाही, इफ यू आर सेन्सिटिव्ह इनफ
तर गौरी देशपांडे तुम्हाला प्रश्न अंकित करतात, साहित्य तुम्हाला प्रश्न विचारत असतं, तुला कळतंय का तू काय करतोयस किंवा तू काय करतेयस. आणि आत्ता कुठं आपल्या अविचारी बिनदिक्कत प्रवासातून बाजूला उभं राहून याचा विचार करायला सापडतंय. एखाद्या माणसापासून दूर आलो ना आपण की आपल्याला कळतं की काय चालू होतं. तो गेलाय आता, आणि आता या पत्र लिहिणाऱ्या नायिकेला ती स्पेस मिळतेय. आत्ता कुठं आपल्या अविचारी बिनदिक्कत, काहीच नव्हतं, जे करत होते त्यामागे विचार नव्हता, बिनदिक्कत आहे, प्रवासातून बाजूला उभं राहून याचा विचार करायला सापडतंय. नाउ शी इज थिंकिंग अबाउट हर रिलेशनशिप, नाउ शी इज थिंकिंग अबाउट व्हॉट इज लव्ह, नाउ शी इज थिंकिंग अबाउट व्हॉट इज लाईफ. अल्टिमेटली आयुष्य काय आहे. अवतरण चिन्ह पूर्ण होतं. पुढे, तुला आठवतं मनू, म्हणजेच काय, पत्र कोणाला लिहिलंय, मनूला लिहिलंय. टू, थोडक्यात काय आहे, मनू. तुला आठवतं मनू, आणि हे महत्वाचं आहे. पत्र कोणाला उद्देशून लिहिलंय, कोणी लिहिलंय हे नाही कळत आहे, पण मनूला उद्देशून लिहिलंय एवढं मात्र आता कळतंय. त्यामुळं हा मनू अंडरलाईन करण्यासारखा आहे. आणि हा मनू आता दूर गेलेला आहे. हा एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुमच्यासोबत ती पुस्तकं वाचतोय आणि मी जाणीवपूर्वक, आणि हे करायला मला खूप कष्ट पडत आहेत, की जणू काही मी पहिल्यांदा वाचतोय. कारण एकदा एखादी विशिष्ट कलाकृती तुम्ही 10, 15, 20, 25, 30 वेळा वाचली, 40 वेळा वाचली की एका पॉईंटला ती आपल्याला बोथट लागायला लागते. म्हणजे सुरुवातीला वाचल्यानंतर तिचा होणारा परिणाम, 5व्यांदा वाचल्यानंतर तिचा होणारा परिणाम, 10व्यांदा, आणि ही मी कितीतरी वेळा वाचली आहे. एवढ्या वेळेला त्याला अंडरलाईन केलं आहे की आता ती मला, म्हणतो ना आपण की प्लेन फ्लॅट जाण्याची शक्यता तयार होते. आय एम ट्राईंग हार्ड की जेणेकरून हे याच्यामध्ये तोच ओलावा आणि त्यातलं जो आपण म्हणतो ना की पहिली जी चव आहे ते तुमच्यापर्यंत पोचावं. त्यामुळं ह्या एक्सरसाइजला सिरियसली घ्या. मी तुमच्यासोबत वाचतोय ह्याचं कारण तुम्हाला प्रथम वाचनामध्ये काय काय तुमच्या मनात यायला पाहिजे, काय यायला हवं कॅन्डिडेट म्हणून, ते मला सांगायचं आहे. आणि ते मला रिअल टाईममध्ये सांगायचं आहे. याच्यात वेळ किती जात असला तरी हा एक्सरसाइज महत्त्वाचा आहे. त्यामुळं जी मेहनत मी करतोय, जे काही आजूबाजूला नोट्स काढतो ते तुमच्याकडेही असलं पाहिजे. म्हणजे मी जे टेक्स्ट झाले वाचल्यावर नोट्स देतो ना तुम्हाला, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की इथं मी बोर्डवर जे लिहितो, आणि या पण नोट्स माझ्याकडे सेव्ह आहेत, ह्याही मी टेलिग्रामवर टाकत राहील. जे मी बोर्डवर लिहितो ना त्याची PDF ऑटोमॅटिक सेव्ह होऊन तिकडे येईल. त्याच्यानुसार पण तुम्ही तुमच्या नोट्स काढू शकता. तुला आठवतं म्हणू, तुला दुःस्वप्न पडलं की कसा ओरडत उठायचास, मग मी आहे, मीच आहे हे पटवून द्यायला किती वेळ लागायचा. भावनिक काय आहे, म्हणजे हे दोघे एकत्र राहत आहेत हे लक्षात येते. सहजीवन जे आहे, अंजारून गोंजारून मांजराच्या पिल्लासारखा थोपटून शांत करायला लागायचं. आज उलटच झालं माझं. कितीतरी दिवसांनी तू स्वप्नात सापडलास, नेहमीसारखा काठोकाठ भरून झोपला होतास, अर्धा माझ्यावर अर्धा खाली. कशानशी दचकून उठले आणि मग बराच वेळ धोधो कोसळणारा पाऊस, गारच गार बिछाना, टक्क काळोख, या सगळ्यांच्या मदतीनं स्वतःला पटवून द्यायला लागलं की तू नाहीस. मग आता सुरुवातीच्या त्या महिन्यामध्ये जी क्लॅरिटी आहे नायिकेला की बाबा तू गेलाय आणि आता मी या नात्याची चिकित्सा करते, पण मग चिकित्सा करताना ती नायिका काही एवढी कठोर झाली आहे का, ती स्वतःलाही बघते आहे. निरीक्षणाच्या भिंगाखाली आपण म्हणतो ना की शी इज इन पेन. तुझे स्वप्न पडतायत मला, या नात्याची चिकित्सा मी रॅशनली करणार आहे, म्हणजे तर्कवाद आहे, पण त्याचबरोबर ती वेदना सुद्धा आहे. साध्या भाषेमध्ये दुःख सुद्धा आहे. म्हणजे शी इज नॉट कम्प्लिटली हॅपी की अरे हे नातं संपलंय, तू नाहीस, हे स्वतःला पटवून द्यावं लागतंय. कधी वाटतं का रे तुला अगदी काही कारणाशिवाय की या सगळ्याला काही अर्थ आहे, जे ज्याला आपण म्हणतो की पुन्हा
अस्तित्ववादी काही प्रश्न पडतात, एक्झिस्टन्शियल. अनेकदा आपल्याला आयुष्याच्या टप्प्यावर जाणवतं की नाही या सगळ्याला अर्थ काय आहे नेमकं, हे कुठं चाललंय. स्पिरिच्युअल ज्याला आपण म्हणतो, आध्यात्मिक ज्याला आपण म्हणतो. आत्ता यावर्षी एसे आला होता बघा 2025च्या मेन्समध्ये MPSCला, की तुम्ही धार्मिक आहात का आध्यात्मिक आहात, आणि धार्मिकतेच्या पलीकडे आध्यात्मिकता आहे का, की या सगळ्याला काही अर्थ आहे, काही अंत आहे. म्हणजे ध्येय या अर्थी अंत. मंजिल म्हण ना, मंजिल म्हणजे पुन्हा आपल्या भाषा शैलीचा जो मुद्दा येतो इथं, मंजिल सारखा शब्द आहे बघा, मंजिल सारखा शब्द येतो है ना. तुम्ही त्याला काय उर्दू म्हणू शकता, हिंदी म्हणू शकता, जे काही आहे बहुभाषिक सगळे संदर्भ आहेत. मला 2 वर्षांपूर्वी तसं वाटलं होतं. इतक्या सगळ्या दुःख मालिकांना काही आशय असं, यातनं काही शिकायचंय, काही तयार व्हायचंय असं. त्याच सुमारास अकबर मला भेटला होता. त्याच सुमारास अकबर मला भेटला होता. म्हणजे आता नाव जे आहे ते इथं लिहायला पाहिजे, अकबर. पुरुष किती येतात, काय येतात, त्यांची नावं काय आहेत आणि त्यांचे संदर्भ उत्तर लेखनामध्ये. मदन पूर्वी ज्याला बघायचं म्हणून खिडकीमध्ये पोक आले असते गजांना, आणि आता एनर्जी नाहीये. अकबर 2 वर्षांपूर्वी भेटलेला, आणि आत्ता ज्याच्यासोबत राहिले आणि आता जो लांब गेलाय तो मनू. सुपर्णा मैत्रीण जी आहे ती, आणि मी म्हणजे नायिका, जिचं नाव अजून तिथे आलेलं नाही. आपण बोलूया त्या नावाविषयी पण. आणि मग 2 महिन्यात तू, म्हणजे 2-1 वर्षांपूर्वी अकबर भेटलाय आणि साधारणतः 20 महिन्यांपूर्वी तू भेटलायस म्हणजे मनू. काही म्हण बाकी, कंसात आहे वाक्य, अकबरला तू धन्यवादच द्यायला पाहिजेत. त्यानं जर मला थारा दिला असता तर तुझ्या वाट्याला मी बिलकुल आले नसते. म्हणजे अकबर बरोबरचं नातं असफल आहे. अकबर बरोबर काही पुढं गेलं नाही, नाहीतर मी तुझ्याकडे आले नसते. पण त्या सर्व अकबरनाम्यातून जात असता, म्हणजे इथं एक काय आपण म्हणतो अकबरनामा, मध्ययुगीन जे टेक्स्ट आहे, आपण याच्यामध्ये शिकलोय ना की अबुल फजलनी काय लिहिलं आणि काय सगळं, त्याच्यात मी जात नाही, नाहीतर मग ते वेगळाच विषय सुरू होतो अकबराविषयी, मुघल सगळं त्या याच्याविषयी. मग ते मुद्दाम अकबर नाव घेऊन त्याला अकबरनाम्यातून असं म्हणणं, म्हणजे थोडंसं मिश्किलपणा पण आहे निवेदनामध्ये, तेही लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे शाब्दिक खेळ पण आहे, शाब्दिक करामती पण आहे, तो एक मिश्किलपणा पण आहे लिहित असताना, ती शैली जी आहे. आणि हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. अकबरनामा म्हणजे इथे पण पुन्हा काय आहे, ती सगळी तात्विकता आहेच ना, हिस्टॉरिकल सगळं अंडरस्टँडिंग आहेच आहे, तो उल्लेख आहेच आहे. आणि पण त्या सर्व अकबरनाम्यातून जात असता माझी खात्री होती की हे फुकट नाही. ज्या क्षणी तो मला सोडून जाणार म्हणून मी दात ओठ खाऊन नशिबाला शिव्या घालत होते, त्याच क्षणी एका बाजूनं मान वाकडी करून आपल्या मनात आणि शरीरात काय चाललंय ते बघत होते. गौरी देशपांडेंच्या नायिका सतत स्वतःच्या नातेसंबंधांना आणि प्रेमसंबंधांना निरीक्षणाच्या भिंगाखाली ठेवतात. अकबर जातोय, माझ्या हात काय होतंय, दुःख आहे पण माझ्या हात काय होतंय. ममानं बजावून समजावून सांगितलेल्या त्या जुळ्या गरुडांसारखं द्वा सुपर्णा सयुजा सखाया. द्वा सुपर्णा सयुजा सखाया म्हणजे मायथॉलॉजिकल रेफरन्सेस, याच्यावरही आपण बोलूया. तर तिकडे जाण्यात आपले सगळं ते जाईल रिदम, त्यामुळे आपण बोलूया त्याच्यावर. अकबरनं बोटाबोटांनी, कटाक्षांनी, ओठांनी एक एक इंच जिवंत केलेलं शरीर मोठमोठ्यानं आक्रोश करत होतं. अकबरनं बोटाबोटांनी, कटाक्षांनी, ओठांनी एक एक इंच जिवंत केलेलं शरीर मोठ्या मोठ्यानं आक्रोश करत होतं, आणि मनानं त्या बिचाऱ्यावर इतका घट्ट ताबा ठेवला होता म्हणून सांगू. अकबर विषयीच्या संबंधांचा उल्लेख करताना गौरी देशपांडेंच्या निवेदनामध्ये आपसूक शारीरिक संदर्भ येतात, आणि त्याच्यामध्ये लैंगिक संदर्भ अंतर्भूत आहेत, ते त्यांना त्याज्य नाहीत. म्हणजे इथे कुठेही ती भीड त्या ठेवत नाहीत. की शरीर
सगळं ते म्हणतंय, त्याला वेदना होत आहेत सगळ्या प्रकारच्या, सगळ्या प्रकारांनी जागं केलेलं नायिकेचं, अकबरद्वारे जागं झालेलं शरीर आक्रोश करतंय आणि मन त्याच्यावर ताबा ठेवतंय. जायच्या आदल्या रात्री देलाकरवाच्या त्या चित्राखाली शेवटचं म्हणून त्यानं मला जेव्हा धरलं, तेव्हा लहान मूल लॉलीपॉप धरतं तशी माझी मूठ त्याच्या खांद्यावर आवळू बघत होती. पुन्हा संदर्भ, सांस्कृतिक संदर्भ येतात चित्राचे. पण मनानं एकदम फटका मारला गप म्हणून आणि मला म्हणायला लावलं अगदी संथपणं, बाय अकबर, थिंक ऑफ मी. आणि नंतर तो मला लिहितो, डिअर, तुझ्यासारखी मुलगी मी कुठं पाहिलीच नाही. कमाल लडकी हो आप और एक मर्द जैसी स्वतंत्रता. कमाल लडकी हो आप और एक मर्द जैसी स्वतंत्रता. अकबर गेलाय, अकबर हवा हवासा वाटतोय, तो जाऊ नये असं वाटतंय, पण त्याला जाऊ द्यावं लागतंय. आणि तो गेल्यावर तिचं कौतुक करणार होतं की तू कमाल लडकी, म्हणजे हिंदीचा वापर आहे आणि पात्र जी आहेत ती बहुसांस्कृतिक आहेत. वैशिष्ट्य काढतोय आपण निवेदनाची, आशयाची, अभिव्यक्तीची, सोबतच आहेत. आणि वेगवेगळ्या धर्मांमधले, वेगवेगळ्या काय आपण पंथांमधले, वेगवेगळ्या नावांची ही सगळी पात्र आहेत. कारावास कसला आहे बघा, या धरसोडीचाच कारावास आहे ना, की नात्यामध्ये जाणं आणि नातं सोडणं, ते धरणं आणि सोडणं, याचा कंटाळा आलाय. कारावास कसला आहे? भेटणे, सहवास, दुरावा, वेदना. भेटणे, सहवास, दुरावा, वेदना, ही सगळी जी धरसोड आहे, नात्याच्या आत जाणे आणि नात्याच्या बाहेर येणे, ह्याचाच कारावास आहे का? कारावास कसला कसला आहे? सटल ते आपल्याला त्याची नोंद करावी लागेल की नाही? एका प्रेमातून दुसऱ्या प्रेमात, दुसऱ्या प्रेमातून तिसऱ्या प्रेमात, मुळात ही गरजच खोटी आहे का? हाच कारावास आहे का? हे शोधू पाहणारी नायिका आहे. लहान मुलानं लॉलीपॉप घट्ट धरावं हातात की कोणी घेऊ नये असा खांदा धरलाय अकबरचा. म्हणजे शरीर वेगळी भाषा बोलतंय आणि मन सांगतं बाय अकबर. हा कारावासात आहे का? हा संघर्ष नको आहे मला, हा आंतरिक संघर्ष हा कारावास आहे का? हे बस झालं आता. तुझी मला असणारी गरज आणि त्या गरजेतनं होणारी वेदना, हा संघर्ष बस. राम राम, बाय, नको, स्वतंत्र. आता तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल, म्हणजे खूप मुली आणि आता सगळ्या या आधुनिक जगामध्ये स्वतःच्या ब्रेकअपचे एक्सपिरियन्स आणि हे सगळं सांगत असतात. आता हे खूप इझिली ॲक्सेसिबल आहे, स्वतःच्या ब्रेकअपविषयी बोलणं. मुली पुढे येऊन सांगतात असं आहे तसं आहे. ज्या काळात गौरी देशपांडे हे लिहित आहेत त्या काळासाठी ते रिव्होल्युशनरी आहे, ते क्रांतिकारक आहे. त्या काळामध्ये हे म्हणजे जिथे प्रेमविवाह नावाचीच कृती ही अत्यंत बंडखोर मानली जात होती, अशा 50 वर्षापूर्वीच्या काळात असं लिहिणं, त्यामुळे त्यांचं मूल्यमापन, कोणत्याही साहित्यिकाच्या कलाकृतीचं मूल्यमापन करताना ज्या काळामध्ये ती कला निर्माण झाली आहे त्या काळाचा विचार करावा लागतो. तुम्हाला ती समीक्षा रिअल टाईम करावी लागते. हल्ली असं खूप असतं बघा की 30 वर्षापूर्वीचा चित्रपट हा कसा आहे हे आम्ही आज बघतो, मग लोक त्यातल्या चुका काढतात. तसं करता येत नाही. समजा तुम्ही काही चित्रपटांचं बघितलं की, समजा मराठीत तुम्ही बघितलं की अशोक सराफांचे सिनेमे आहेत, दादा कोंडकेंचे सिनेमे आहेत, लक्ष्मीकांत बेर्डेंचे सिनेमे आहेत, 1960 मध्ये काही प्रभातचे सिनेमे आहेत, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे आहेत. तुम्ही जर त्याची आज बघाल, जिथे तुम्हाला 4K आणि अशा पद्धतीची क्वालिटी बघायची सवय झाली, तुम्ही म्हणाल हे काय आहे? फ्रेम कट होताना कट 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 असा आवाज येतो. हे काय आहे? की चित्र हे होताना असं एक मध्ये झापड गेल्यासारखी होते. हे काय आहे? चित्रपट बनवलाय कधी? आजपासून ज्याला आपण म्हणतो 50, 60, 70 वर्षापूर्वी बनवलेल्या चित्रपटामध्ये डिजिटल कॅमेरे होते का तेव्हा? नाही. मग त्या चित्रपटाची समीक्षा करताना अरे याची काय सिनेमॅटोग्राफी फारशी चांगली नाही असं तुम्ही म्हणू शकता का? नाही. तुम्हाला त्या 1960 मध्ये जाऊन त्याची समीक्षा करावी लागेल की कुठला कॅमेरा अवेलेबल आहे, त्यावेळेला दिसतंय का, डिजिटल स्क्रीन आहे का, डिरेक्टरला बघता येतंय का की शॉट कसा घेतलाय, रिटेक घ्यायला पाहिजे का, फिजिकल सगळे रेळं आहेत, मग ती काही तुम्हाला लिमिटेड मिळत होती का? त्या काळामध्ये जी कलाकृती निर्माण होते.
मग ते नाटक असू दे, ते चित्र असू दे, ते शिल्प असू दे, ते संगीत असू दे, काय प्रकारचं सगळं त्यावेळेला नीती आणि तिचे संकेत होते, काय प्रकारचा सामाजिक ॲक्सेप्टन्स होता, ह्याचा विचार तिथे करावा लागतो. कमाल लडकी हो आप और एक मर्द जैसी स्वतंत्रता, रसास्वादाला एक्सपेक्टेड ओळी आहेत. पण सांगायची गोष्ट म्हणजे या सर्व तयारीचं, उमेदवारीचं फळ काय, तर तू आहे बाबा. आता रागवू नकोस, पण हे एकंदरीत तुला हास्यास्पद वाटत नाही का? म्हणजे या सगळ्यांच्या तुलनेत हा डावा आहे की काय म्हणू? म्हणजे एवढं सगळं तयारी आणि हे सगळं आहे आणि याचं फळ काय आहे की बाबा तू. थोडक्यात मनू हा फारसा उजवा असणारा असा काही पुरुष नाही आहे, हे नायिका म्हणते की या सगळ्याचं काय आहे बाबा फलित तू. माझ्या आयुष्यातील ध्येय, प्रचंड अर्थ वगैरे, अ सेन्स ऑफ डेस्टिनी ऑलमोस्ट, याची परिणती हा तुरुंग. तू नसल्याच्या सतत दुःखात मला बांधून ठेवणारा तुरुंग. जे आपण म्हणालो की नाही, कुठलाच कारावास आहे, तू नसल्याच्या 6 नंबर इथे लिहितो बघा मी. तू नसल्याच्या, तू हा तू दुसरा पुरुषच आहे. तू नसल्याच्या दुःखाचा तुरुंग आहे. तू नसल्याचा दुःखाचा तुरुंग आहे आणि ही वेदना आहे, हा कारावास आहे, मला बांधून ठेवणारा. मिलीसाठी तिकीट पाठव, ट्रायंग्युलर अशी फरमाईश आहे. मग बाकीचे रेफरन्सेस, सुलतान शिकागोहून पुढच्या महिन्यात येणार आहे. पात्र नवीन इंट्रोड्यूस होत आहेत. सुलतान, आणखी एक पुरुष इथे येतोय आणि तो कुठून येतोय? शिकागो, अमेरिका. म्हणजे हे सगळे जगभरामध्ये संचार करू शकणारे पुरुष आहेत आणि ह्यांची नावं सुद्धा तशी आहेत आणि हे एका विशिष्ट वर्गातले. आता ते मुद्दे मी परत इथे रिपीट करत नाही. सध्या अलीगडला जाता येता इथं येईल ही आशा. एका तपापूर्वी म्हणजे 12 वर्षांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोला गोल्डन गेट पार्कमध्ये मी त्याला हो म्हणायला पाहिजे होतं, हे मला परत पटवून द्यायला बघेल तो. जागतिक संदर्भ आहे. म्हणजे नायिका सॅन फ्रान्सिस्कोला आहे, सुलतान पण तिकडे आहे आणि मी त्याला तेव्हा हो म्हणायला पाहिजे होतं हे सांगायला तो आत्ता येईल. म्हणजे संबंध, लघु कादंबरीचं वैशिष्ट्य आपण बघितलं ना याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, की सगळं जे काही आहे ते त्याला एका सूत्रातच बांधायचं आहे. मला स्त्रीच्या जीवनाविषयी काही बोलायचं आहे, तिच्या दुःखाविषयी बोलायचं आहे, तिच्या कारावासाविषयी बोलायचं आहे, तिच्या सगळ्या, मला बाकीचं काही नाही, मला हुंडाबळीचं नाही, मला काही कर्तव्य, मला आंतरजातीयाचं काही कर्तव्य नाही, सामाजिक संकेतांचं मला काही कर्तव्य नाही. मला जर तिच्या कारावासाचा धांडोळा घ्यायचा असेल तर मी एकच सूत्र घेणार, ते म्हणजे स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीत निर्माण होणारा कारावास. एका मर्यादित सूत्रामध्ये, एका मर्यादित अवकाशामध्ये राहून समग्र जीवनाविषयीचं विधान करणं हे लघु कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. काल आपण पाहिलंय की काय बोलायचं आहे, की तुझ्या आणि माझ्या नात्यांच्या संबंधातच आपण जीवनाकडे बघूया. म्हणजे जीवनात आलेली उदासी, जीवनाला आलेला हा जो काय काय आपण म्हणून अस्तित्ववादी पेच आहे, माझं अस्तित्व काय, याचा अर्थ काय, याचं कारण पण नातं आहे आणि याचं सगळं मला अस्तित्व शोधण्याची इच्छाच मुळात त्या स्त्री पुरुष संबंधांमुळे होती. पुढे, अरे तू सुलतानाच्या कविता वाचल्यास का? एक माझी विशेष आवडती. सुलतान, कविता करणारा सुलतान, कवी असणारा सुलतान. म्हणजे ही विशेषणं अशी लगेच पाठ करून ठेवायची. आता हे मी इथं रॅन्डम लिहितोय, पण तुमच्या नोटबुकमध्ये किंवा तुमच्याकडे असणाऱ्या पेपर्समध्ये हे प्रॉपर पाहिजे, कुठली पात्र येतात. आणि त्याची कविता आहे ही मनूला ती लिहिती आहे. जिच्या दर महिन्याला मला धुंदावणाऱ्या गरम रक्ताच्या वासावर 3 खंड रखडत मी आलो. ती ही जाड मांड्यांची आणि ओघळलेल्या छातीची, राठ आणि उग्र माझी आईच निघाली. पण संभोगोत्सुक दांभिक लंपटा, निराशू नकोस.
त्याच रक्ताच्या सर्वत्र मुरलेल्या वासाने मारणारी ही जमीन दररोज तशा असंख्य बाया उपजते, त्यातली कुणीही तुझ्या नांगरणीची आई ठरेल. कसा प्रचंड रागानं भरला आहे सुलतान. या कवितेविषयी पण आपण माझ्या कमेंट्रीच्या वेळेला बोलूया. आत्ता फक्त आपण ती नायिका काय म्हणते, ही सुलतानची कविता आहे. आता माझ्याकडे आला आणि प्रेम केलं ते असंच संतापानं तुच्छतेनं. आता एक लक्षात येते की सुलतान येणार आहे शिकागोवरून पुढच्या महिन्यामध्ये. फॉर्म काय वापरलाय पत्रांचा. सो दिस इज नॉट अ वन लेटर, दीज आर लेटर्स. म्हणून शीर्षक काय आहे, कारावासातून पत्रे. हे एक पत्र नाही आहे, म्हणजे निवेदनाच्या पातळीवर लगेच लक्षात यायला पाहिजे ही पत्रे आहेत. आणि ह्या पत्रांचा जो कालखंड आहे तो वेगवेगळा आहे. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर लिहिलेली पत्र आहेत ती. हे एकच सिंगल लेटर नाही आहे. आधीच्या पत्रात तो येणार आहे, आता तो येऊन गेलाय आणि ते ती मनूला सांगते, दूर गेलेल्या मनूला सांगते की सुलतान येणार आहे आणि सुलतान येऊन गेल्यावर काय झालं तेही सांगते. नाही म्हटलंय ज्याला एका तपापूर्वी तो सुलतान, आता माझ्याकडे आला आणि प्रेम केलं ते असंच संतापानं तुच्छतेनं. माझे केस दोन्ही मुठीत पकडून मला गदागदा हलवीत म्हणाला, म्हण होय म्हण. परसुएड करणं जे आहे. आणि मी दात घट्ट आवळून ठेवले तेव्हा एका फटक्यात मला उडवून देऊन म्हणाला, ताबेदारी करतेस कोणाची. म्हणजे ज्या पद्धतीचं प्रेम आहे, एखाद्या पुरुषाला नाही म्हणणं म्हणजे त्याला पूर्णपणे आयुष्यातून उडवून लावणं, अशा प्रकारची पण नायिका नाही आहे ही. त्या पुरुषाशी असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध आहेत, मग ते कधी शारीरिक असतील, ते कधी भावनिक असतील, ते कधी तात्विक असतील, ते कधी वैचारिक असतील, ते कधी सांस्कृतिक असतील, ते सगळे बंध जिवंत ठेवायचे आहेत. पण मग एक विशिष्ट बंध आहे की मी आत्ता तुझी प्रेयसी आहे किंवा प्रेयसी नाही, त्या नात्याला हो नाही म्हणणं हे लांब ठेवून त्याच्याशी इतर प्रकारचे संबंध आहे आणि तो त्याला हक्क देणं आहे, हे करणारी ही नायिका आहे. म्हणजे मुळात ह्या नायिकेनं निर्माण केलेला जो कारावास आहे तो तिच्या स्वतःच्या स्वभावातून पण आलेला आहे का. 7 नंबरचा जो कारावास आहे तिचा, की त्या नात्यामध्ये जाण्याची जी तिची ओढ आहे, तिची आंतरिक ओढ आहे आणि जी तिच्यासाठीची अटळ ओढ आहे, हा पण तिच्यासाठी कारावास आहे का. है ना. मुली म्हणतात की नाही, मला कळलंच नाही मी कसं काय त्याच्या प्रेमामध्ये पडले, मी कशी काय त्याच्यामध्ये गुरफटले. मग त्याचा काही नैसर्गिक प्रभाव आहे का, त्याच्यामध्ये काही नैसर्गिक ओढ आहे का, शरीर नावाची गोष्ट तुम्हाला तिथे नेते का, आणि हाही एक कारावास आहे का, हेही शोधलं पाहिजे ना. ते ज्या म्हणतायत, क्षणभर वाटलं द्यावं सगळं उडवून आणि म्हणावं हो. क्षणभर वाटणं जे आहे ना, द्यावं सगळं, कशाला विचार करायचा मागचा पुढचा. जावं याच्याबरोबर पण त्याच्या संतापानं मागे फिरले. रागीट असणारा सुलतान, कवी असणारा सुलतान. सुलतान स्वतःवरच चिडलाय. त्याच्या कविता, त्याचं प्रेम ही त्याची आत्महत्या आहे. स्वतः एका प्रकारच्या डिस्ट्रक्टिव्ह मोडमध्ये असणार. ह्याच्यातले पुरुष बघा तुम्ही सगळे, या पुरुषांचे वेगवेगळे कलर्स गौरी देशपांडे रंगवत आहेत. मनू कसा आहे तर फार काय तुझ्यामध्ये येण्याचं काही कारण नव्हतं. अकबर, मदन, सुलतान नावं जी येत आहेत की अकबरला नाही म्हणाला, अकबर निघून गेला. अकबर निघून गेल्यामुळे मनू तू आहेस. एका तपापूर्वी सुलतानला नाही म्हटलं होतं, सुलतान आत्ता भेटायला आला आणि स्वतःला डिस्ट्रॅक्ट करू पाहणारा, थोडासा रोमॅन्टिक भावनेचा हळवा असणारा सुलतान जो आहे, रागीटही आहे. या सगळ्यांचे वेगवेगळे कलर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या पुरुषांची, वेगवेगळ्या स्वभावांच्या पुरुषांची चित्र त्या रेखाटतायत. ह्याच्यातनं त्यांना काय साध्य करायचंय की माझा कारावास हा व्यक्तिविशिष्ट नाही आहे. म्हणजे काय, त्यांना काय म्हणायचंय की ही जी नायिका कारावासात आहे ती कुण्या एका अकबरमुळं नाहीये, कुण्या एका मनूमुळं नाहीये, कुण्या एका सुलतानमुळं नाहीये, कुण्या एका मदनमुळं नाहीये.
या पुरुषाचा कलर, या पुरुषाची जातकुळी, या पुरुषाचा संप्रदाय, या पुरुषाचा धर्म, या पुरुषाची कुठलीही स्वभाव वैशिष्ट्ये असली तरी मुळात त्या स्त्री पुरुष संबंधांचाच कारावास आहे मला. तो कसाही असू दे, सद्गुणांचा पुतळा असू दे, दुर्गुणांचा पुतळा असू दे, कसाही असू दे, मुळात ही गरजच माझी खोटी आहे का याची चिकित्सा ती करते आहे. पण ही भेट होणं होतं, त्याचं देणं मला द्यायलाच पाहिजे होतं. अटळ ओढ आहे ना तिची, त्याचं देणं मला द्यायलाच पाहिजे होतं. मग ही नायिका सुद्धा जी आहे, ज्या प्रचंड आणि भीतीदायक झंझावाताचं लहानसं दर्शन मला त्यानं इतक्या पूर्वी घडवून माझ्या तयारीला आरंभ केला, त्याची फेड करायला हवी होती. पण आता त्यालाही कळलं की मी फार वेगळ्याच रस्त्यानं भलत्याच त्याच्या लेखी रावळाचा शोध करते आहे. तेव्हा मला म्हणाला, 10 वर्षांपूर्वी रंध्रारंध्रातून मला मध पाजणारं हे पोळं आग्या माशांनी रिकामं केलंय की तू बदलली आहेस. आता तेवढी एनर्जी राहिली नाही. पहिल्याच पानावरचे वाक्य, उगीच फार एनर्जी खर्च होईल. सुलतान म्हणतो की रंध्रारंध्रातून मला मध पाजणारं हे पोळं आग्या माशांनी रिकामं केलंय. 12 वर्षांमध्ये सगळं बदललंय. माय डार्लिंग, यू लीव ऑफ युअर सेल्फ, आणि तुझी भर करणारं कुणीच नाही. तुला तो माहीत नाही म्हणू, नाही तर समजलं असतं की त्याच्या मार्गानं त्याला आत्मनाशाकडे जाऊ देताना केवढा खड्डा पडला माझ्या पोटात. डिस्ट्रक्टिव्ह मगाशी शब्द वापरला ना मी, आत्मनाशाकडे चाललेला सुलतान. बेपरवाई आणि हळवेपणा यांचं विचित्र मिश्रण. हे कारावास हा आहे का की स्वतःच आत्मनाशाकडे कडेलोट करून घेणारा पुरुष, जो स्वतःच वल्नरेबल आहे तुमच्या भाषेमध्ये, त्याच्याविषयीची कणव ही सुद्धा स्त्रीला तिच्या कारावासात ढकलू शकते, असंही सुचवायचं आहे का गौरी देशपांडेंना? बेपरवाई आणि हळवेपणा यांचं विचित्र मिश्रण, जगातला अविश्वास, क्रौर्य, सुस्ती यांचा तीव्र राग, पण तितकंच त्याच्या विरुद्ध झगड्याच्या अपयशातून आलेलं वैफल्य. की जे वाईट आहे त्याचा राग करणारा सुलतान आहे, पण त्याच्या विरुद्ध लढताना यश मिळत नाही म्हणून वैफल्य आलेला सुलतान. एकीकडे कवीची निष्क्रियता तर दुसरीकडे राजकीय अंधाधुंदी, अनारकीचा पुरस्कार. या सगळ्यांच्या सतत संघर्षातून आत्मनाश नाही निघाला तरच नवल. वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष रंगवताना, सुलतानचं वर्णन करताना आत्मनाश करायला निघालेला कवी. पण त्याला मदत करायला म्हणून मी जाणं म्हणजे भोवऱ्यात सापडलेल्या माणसांना पाण्यातूनच हात देणं. मगाशीच मी म्हटलो की तिची कणव आहे स्त्रीला, की हा अडकतोय आणि म्हणून मी याची जोडीदारी नाही, म्हणून मी याची साथीदारी आहे. मग हाच एक कारावास आहे का? कसला कारावास आहे? कणवेतनं निघालेला कारावास आहे का? 8 नंबर, की कणव जी आहे, स्त्री सुलभ कणव, हा कारावास आहे का? ना दारुडे असतात बघा, तुम्ही बघा कधी कधी काही व्हिडिओज किंवा काय येतात की ते पोलीस विचारतात की बाई तुझं काय अडचण आहे, नवरा इतका दारुडा आहे काय? ती म्हणतात की नाही हो, जाऊ द्या, मीच आहे, मीच घरकाम करते आहे. तेच आहे हे गौरी देशपांडे तेच म्हणतायत. पण त्याला मदत करायला म्हणून मी जाणं म्हणजे भोवऱ्यात सापडलेल्या माणसांना पाण्यातूनच हात देणं. जिथं मलाच घट्ट धरायला काही नाही तिथं त्याला कुठून मी ओढून काढणार? पुढचं पत्र, तू किती निरर्थक पत्र लिहितोस रे. मनूचं पत्र आलंय आणि त्याला मध्ये उत्तर आहे. आता मी काय कधी लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस पाहिली नाहीत त्यांची वर्णनं लिहायला? पुन्हा सांस्कृतिक संदर्भ, जागतिक संदर्भ, विशिष्ट वर्ग है ना. आता गौरी देशपांडे जरी मगाशी मुलाखतीत म्हणत असल्या की माझ्या साहित्याचे संदर्भ हे अडाणी स्त्रियांनाही कळावेत, पण जर तुमचे संदर्भ इतके वैश्विक, इतके ग्लोबल, इतके इंटरनॅशनल स्वरूपाचे असतील तर त्यांना ते कळताना अडचणी येणार आहेत हे नक्की. म्हणजे लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस, युरोपियन कसं हे करणार? अमेरिकन शहरांचा उल्लेख आहे. तुझ्या ऑफिस जवळच्या कॅफेटेरियात रोज तुझ्या समोर जेवायला बसलेला निग्रो कसा परक्या कोऱ्या चेहऱ्याचा असतो. आता निग्रो हा अपमानास्पद शब्द आहे, निग्रो म्हणणं. तो मध्यंतरी इंस्टाग्रामवर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की नाही,
की ज्याच्यामध्ये ती एक वाईट मुलगी ट्रेनमधून उतरली की ती आतमधल्या यांना निगर असं म्हणते, निग्रो, आणि त्यामुळे ते ज्या सगळ्या कृष्णवर्णीय स्त्रिया आहेत त्या कशा चिडतात तिच्यावर. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्याच्यातनं जगभरात चर्चा झाली. तो निग्रो किंवा निगर हा जो शब्द आहे अमेरिकेमध्ये वगैरे जो काळ्या लोकांकरता वापरण्यात येतो तो अपमानास्पद समजला जातो, डेरोगेटरी समजला जातो. सो इट्स अ बँड वर्ड. आणि त्यामुळे पण ही गौरी देशपांडेंच्या याच्यात आपण बघितलं होतं त्या दिवशीच्या याच्यामध्ये पण लांड्या केसांचं असं त्यांनी म्हटलंय, की धेड गुजरी नाव नको असं त्यांनी म्हटलंय. आणि मी त्या दिवशी ही एक टीकेचं वाक्य सांगितलं होतं की ज्या वेळेला तुम्ही स्त्री नावाच्या शोषित समूहाच्या स्वातंत्र्याबद्दल लेखन करता त्या दिवशी त्यावेळेला तुम्ही इतर व्यक्तींच्या बाबतीत तितकंच सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील असणं आम्ही अपेक्षित धरतो. तुम्ही जर तसे नसाल तर याचा अर्थ ते तुमच्या लेखनाचं न्यूनत्व आहे आणि हे मांडायला पाहिजे. आणि ही ओरिजिनॅलिटी आहे. का निग्रो लिहिलं तुम्ही? काळ्या लिहायला पाहिजे. तुम्हाला काय, तुम्ही एवढ्या वेल रेड आहात, तुम्ही सगळं जग फिरलेलं आहात, तुम्हाला कळत नाही का? मार्टिन लुथर तुम्हाला माहीत नाही आहे का? तुम्हाला अब्राहम लिंकन माहीत नाही आहे का? स्लेव्हरी नष्ट झालेली माहीत नाही आहे का? ब्लॅक पॅन्थर माहीत नाही आहे का? काळ्या लोकांची चळवळ माहीत नाही आहे का? आलंय सगळं त्या काळात. दलित चळवळ आली आहे, दलित पॅन्थर आहे आपल्याकडे, सगळे लोक आहेत ना. डॉक्टर जनार्दन वाघमारे आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे ब्लॅक पॅन्थरविषयी, त्या चळवळीविषयी. तर ते जो अवेअरनेस आहे तो इथे नाही. कामाला रोज जाणारे लोक कसे सबवेमध्ये मख्ख उभे असतात, कोणी हसतो की नाही, कोण काय म्हणतो, कुठले पक्षी बागेत येतात, तू पाठवलेल्या फोटोत तुझ्या मागच्या फुलांच्या झाडाचं नाव असं काही लिहावं. किती बोरिंग आहेस तू. म्हणजे अत्यंत डावा असणारा, डावा म्हणजे गुणांनी डावा. तुला अँडी आठवतो ना? आज विचारत होता तुला, म्हणाला माझ्या संपूर्ण नावानं हाका मारणारा तोच एक. लोकांना अँडी फारसा आवडत नाही, तो कोणाची पत्राच करत नाही म्हणून असेल, नाहीतर सर्वांशीच जरा उद्धट व तोडू नकतो म्हणून असेल, पण त्याला भेटताच माझी खात्री झाली की हा आपल्या जातीचा माणूस आहे. तुलाही तो आवडेल हा विश्वास होता माझा. अँडीच्या उद्धटपणातही एक प्रकारची अजिजी असते. तो जणू सगळ्यांना म्हणतो, गोड वागणारं, सुरेख, पैसेवाला माणूस काय कुणालाही आवडेल, पण मी हा असा आहे, मोठा थोरला, कुरूप आणि शिवाय वाईट वागणारा. असा जर तुम्हाला आवडलो तर खरं, आता तो आणखी कुणाला आवडलाच तर ढुंगणाला पाय लावून पळून जायला कमी नाही करणार. एखाद्या नवख्या कुत्र्याच्या पिलाला कसं चुचकारून घ्यावं लागतं, आपलं लक्षच नाही असं दाखवावं लागतं, म्हणजे ते जवळ येतं. तसं असतं अँडीसारख्या लोकांचं. सुरुवात तर झाली आहे दोघांकडून, आता बघू कितपत जमतं ते. अँडी पुरुष जे येतात त्यांची नावं. तुला अँडी आठवतो का? प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्याच्या 4-4 ओळी लिहायला पाहिजे. नाशाकडे चाललेला सुलतान, डिस्ट्रक्टिव्ह मोड मधला, बेढब असूनही आवडून घ्या म्हणणारा अँडी. आणि सुरुवात तर झाली आहे याच्याबरोबरच्या नात्याला. तो खेळ जो आहे तो सुरू झालाय परत. आणि याचाच कारावास आहे का? कारावास कशाचा आहे? या नात्याच्या रिकरिंग झोनची जो कारावास आहे का? पुन्हा पुन्हा नात्यात जाणं म्हणजे मुळात नात्याचाच एक कारावास आहे का? नातं, खेळ सुरू जो झाला आहे तो. आणि इथं मग अँडीचं स्वभाव वैशिष्ट्य दाखवलंय की नवख्या कुत्र्याला कसं आपण ट्रीट करतो, की लाडात जो येतो तसं. मारिया आज आली नव्हती कामावर, मग दुपारच्या सुट्टीत एकटीनंच काय जेवायचं म्हणून बाहेर पडले. ढग आलेले तरी पाऊस बंद, भयंकर उकाडा. लोक आधीच मेलेल्या मुडद्यांसारखे मठ्ठपणं एकमेकांवर धडकत इकडून तिकडे फिरत होते. म्हणजे ऑफिसमध्ये जाणारी आपली नायिका मारिया, तिची सहकारी. मैदानात चिखल होता तरी बसले तशीच खाली पेपर पसरून. वाटलं इथं असं कर्तव्यहीन, स्वत्वहीन, इच्छांच्या मैत्र्यांच्या बंधांपासून मुक्त कायम नुसतं समोर बघत बसून राहावं. काय मजा. माणसं झाड असती तर अशीच नुसती वाढली असती, त्यांना फळं, मुळं, फुलं, पानं आली असती आणि मग कुणाला काही इजा न करता मुकाट जगून ती नाहीशी झाली असती. पण नाही, माणसं मूर्ख असतात, दुष्ट असतात, स्वार्थी असतात
आतून आतून कुरूप असतात. मारियाचा नवराच बघ ना, माणसांचं वर्णन करणारी नायिका आहे. आयुष्याबद्दल काही एक दृष्टिकोन ठेवणारी नायिका आहे, की माणसांनी झाड असावं अशा पद्धतीची अपेक्षा करणारी नायिका आहे. स्वतः काही न करता तिच्या जीवावर जगतो, पण मग स्वयंपाक करायला, मुलं सांभाळायला त्याचा पुरुषपणा आड येतो. म्हणजे बायकोच्या जीवावर जगायचं असेल पैसे न कमवता तर चालतं, पण मुलं सांभाळायला पुरुषपणा आड येतं. भेटला होता मला एकदा, इतका मद्दड माणूस कुठं पाहिलाच नाही मी. म्हणाला, आपले यजमान काय करतात? तोंडाला येईल ते ठोकून द्यायचं ठरवलं होतं मी. म्हणाले, भांग, गांजा, अफूचे मोठे व्यापारी आहेत. तर मैदानात बसल्या बसल्या त्याचा विचार आला मनात आणि ठरवलं, त्याला सोडून द्यायला मारियाला प्रवृत्त करायलाच पाहिजे. म्हणजे माझाच कारावास आहे तर मारियाला पण कारावासातून बाहेर काढलं पाहिजे. हे एक छान मर्यादित ध्येय आहे. म्हणजे काहीतरी ध्येय मिळालं, अदरवाईज जगण्याला ध्येय नाही आहे. ताडकन उठून ऑफिसात आले तर थोडा उशीरच झाला होता. समोरच्या नेहमीच्या टेबलावर मारिया, डोळे सुजलेले, हातात ओला रुमाल, परत परत येणारा हुंदका दाबून पत्र पाहत होती. सगळ्यांसमोर काय विचारणार? ऑफिसात नेहमीची स्मशान शांतता. शिपायाकडून चिठ्ठी पाठवली काय ग म्हणून, तर उत्तर आलं, माझा नवरा मला सोडून गेला. मी परत उत्तर लिहिलं, पिढा टळली, चहा पाज. मोठे डोळे करून मागं पाहत होती. पण या सगळ्या भानगडीत आमचं मर्यादित ध्येय खतम. खतम सारखा शब्द आहे, हिंदीचा वापर आपण मगाशी बोललो की नाही, खतम, उर्दू प्रमाण बोली, हिंदीचा वापर खतम. मर्यादित ध्येय पण संपलं. मारियाला सांगायचं होतं की तुझ्या नवऱ्याला सोडून दे, तर नवराच सोडून जो गेलाय तो. आता केस कापणं किंवा वाढवणं आणि फ्रेंच शिकणं असं काही करावं लागेल. म्हणजे आयुष्याला हेतूच नाही आहे. जो काही हेतू होता तो नात्यांच्या संदर्भातच होता. आता खुत्रुडासारखं म्हणू नकोस, मला काय करायचं त्या मारियाशी म्हणून. प्रत्येक पत्रात मी माझं दुःख, एकटेपणा यांचंच पुराण न लावता असं काही इतर लिहिलं तर हा खड्डा बुजायला तयार होईल असं वाटतं. पण एका बाजूने भीती वाटते, सगळेच हे पाश तोडायचे म्हटले तर सुलतानसारखा आत्मनाशाचा मार्ग किती सोपा. तुम्हाला अशी जाऊ देऊ नकोस म्हणू. सगळं फिरून जे आहे पुन्हा पालत्या गड्यावर पाणी येतं. तू मला अशी जाऊ देऊ नकोस म्हणू, मला भीती वाटते. म्हणजे एक प्रकारच्या विरहातून भय निर्माण झालेली पण ही नायिका आहे. तू मला अशी जाऊ देऊ नकोस, आत्मनाश करू देऊ नकोस. माझ्या आयुष्याचा अर्थच नष्ट झाला, माझी ध्येयच संपली, तर मीही सुलतानासारखी आत्मनाशाकडे जाईल आणि तू मला जाऊ देऊ नकोस. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, कारण तिथून ट्रान्झिशन आहे बघा. तिथून ट्रान्झिशन आहे आणि सगळ्यात शेवटी पुढे ते म्हणते की आता नको, येऊच नकोस, तू आला तरी मी तुला घेणार नाही, तू मला जाऊ देऊ नकोस. म्हणजे पुरुषाच्या विरहाच्या वेदनेला भिडून, त्या पुरुषाच्या त्या वेदनेपासूनही लांब येऊन पुरुष एकंदरीत त्या नातेसंबंधांच्याच कारावासातून बाहेर पडू पाहणारी ही नायिका. पुढे कालच्या पत्रानंतर लगेच हे लिहायला घेतलं, कारण आज पाहिलेलं अमृता आनंद यांच्या चित्रांचं प्रदर्शन, पुन्हा सगळे संदर्भ जे आहेत कलात्मक, आत्ताच दिलीप वंदनाबरोबर बघून आले. त्यात तुझे अगदी इंटिमेट 3 स्टडीज होते. खरंच पाठमोरे, तेच उतरते खांदे, खाली डुबलेलं डोकं, स्पष्ट दिसणारा कणा, लांब लांब पाय, जरासे बाहेर वाकलेले, एक हात पलंगाचा एक खांब पकडलेला आणि दुसरा गजावर. कित्येक रात्री मी झोपले आहे या गैरसमजुतीखाली तू उठून तसा उभा राहिलेला मी पापण्यातून पाहिला आहे. म्हणजे चित्रकला आणि या सगळ्या संदर्भामध्ये काम करणारी ही लोक, आपल्याला त्याचा प्रश्नाचं उत्तर लिहिताना उपयोग होत नाही, अदरवाईज याचे संदर्भ आपण जास्त दिले असते. पण ओव्हरऑल ह्यांच्या जगण्याचे सगळे संदर्भ सांस्कृतिक आहेत, कलात्मक आहेत. तुझे केस मानेत संपतात ना, तिथं कळतो तू विचार करून दमलास की. खूप झगडलास ना स्वतःशी, मला माहीत आहे.
पण किती मूलभूत चूक केलीस. जे प्रेम ठरलं असतं त्याला निष्काळजीपणानं बाजूस ढकललं. जे प्रेम ठरलं असतं त्याला निष्काळजीपणानं बाजूस ढकललंस आणि मग त्याचा हळूहळू गरजेत स्वार्थात नाशराश झाला तेव्हा हताश झालास, रागावलास, दाट ओठ खाल्लेस. परत वाचूया ही ओळ. जे प्रेम ठरलं असतं त्याला निष्काळजीपणानं बाजूस ढकललं. जे प्रेमामध्ये रूपांतरित होऊ शकलं असतं त्याला बाजूला ढकललंय तू. आता इथं आपल्या लक्षात येत नाही की ही स्वतःबद्दल बोलते की आणखी मनूचं दुसऱ्या कोणाबरोबर नातं आहे त्याच्याबद्दल बोलते. मग त्याचा हळूहळू गरजेत स्वार्थात नाशराश झाला. जे प्रेम ठरू शकलं असतं त्याचा रास झाला, संपलं. तेव्हा हताश झालास, रागावलास. जे सुरुवातीला तुला प्रेम म्हणून ते जपता आलं नाही आणि नंतर ते गेलंच आणि मग हताश झालास, दातोट खाल्लेस. तुला काय वाटतं? हे दोघांबद्दलच बोलतेय. प्रेम म्हणजे बँकेतला पैसा आहे, एकदा भरून ठेवला की चिंता नको. प्रेम हे माणसांचं असतं आणि माणसं म्हणजे शेल्फावरचे ग्लास नाहीत. वाटेल तेव्हा यावं, पुसून वापरायला घ्यावे आपले जसेच्या तसे. रसास्वादाच्या एक्सपेक्टेड ओळी आहेत. प्रेम म्हणजे बँकेतला पैसा आहे, एकदा भरून ठेवला की चिंता नको. प्रेम हे माणसांचं असतं आणि माणसं म्हणजे शेल्फावरचे ग्लास नाहीत. वाटेल तेव्हा यावं, पुसून वापरायला घ्यावेत जसेच्या तसे. मेंटेन करण्याची गोष्ट आहे ती, मेंटेन करण्याची भावना आहे ती. यू हॅव टू डू समथिंग टू बी इन द लव्ह. प्रेमात असण्यासाठी प्रेमवस्तूचा लोप होऊ नये. अशा संदर्भातलं एक वाक्य आपण एक पान गळावयामध्ये वाचलेलं आहे की प्रेमवस्तूचा लोप न करणारं खरं प्रेम. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिचा लोप, तिच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा लोप न होऊ देता जे केलं जातं ते प्रेम. आणि जे प्रेम ठरू शकत होतं त्याला तू निष्काळजीपणानं बाजूला ढकललं आणि मग जेव्हा त्याचा रास झाला तेव्हा चिडलास. तुला काय वाटलं की तू कसंही ठेवशील आणि ते प्रेम म्हणून चिरकाल राहील असं आहे का? इलियट कसा म्हणतो, मग पुन्हा इंग्लिश लिटरेचरचे संदर्भ, आणि आपल्याला नाही जायचं याच्यात वर्ड्सवर्थ काय आहे, इलियट काय आहे, फलानं काय, काही नाही. इथंच फक्त बघायचं आहे. काय म्हटलंय? आगगाडीत बसलेले तुम्ही हे स्टेशनवरचे तुम्ही नसता. आपण बदलत जातो ना. आगगाडीत बसलेले तुम्ही हे स्टेशनवर गेलेले तुम्ही नसता किंवा पुढच्या स्टेशनवरचे तुम्ही नसाल. आपण इव्हॉल्विंग आहोत, आपण बिकमिंग आहोत. तुमच्याशी बोलता बोलता मी बदलतोय. प्रत्येक क्षणामध्ये माझ्यामध्ये बदल होत आहेत. माझ्या संवेदना बदलत आहेत, माझ्या रुची अभिरुची बदलते, माझ्या टेस्ट बदलत आहेत, माझी भावावस्था बदलते आहे. आणि याच्या सहित मला जपणारं प्रेम तू माझ्यावर कर. ते काही असं नाही आहे की एकदा केलं होतं आणि आता आपलं झालं आणि आता मी कसंही बोलेन, कसंही वागेन, काहीही करेन, कधीही येईन. प्रेम ही शेल्फावर ठेवलेल्या ग्लासासारखी गोष्ट नाही आहे ना. माणसं म्हणजे शेल्फावरचे ग्लास नाही आहे, वाटेल तेव्हा यावं, पुसायचं, हां आता चल, असं होत नाही. आगबोटीच्या कठड्यावर वाकताना मागचा रस्ता लाटांनी रुंदावलेला बघताना तुम्ही म्हणू शकणार नाही की हा टाकला मागे मी माझा भूतकाळ आणि हा मी सामोरा भविष्याला. असं होत नाही. ते सगळं तुम्हाला बघायला लागतं. कारण ते म्हणता म्हणताच मी, भूत, भविष्य यांचा अर्थ सतत बदलत असतो. आपण बिकमिंगमध्ये असतो ना, आपण बिकमिंगमध्ये असतो. आपण सगळं बदलत असतं. अनित्य आहे. गौतम बुद्धांचं आहे की नाही, आपल्याला माहिती आहे की हे बदलणारं आहे. मोमेंट आपण म्हणतो ना की टू बी इन द प्रेझेंट, वेळ नावाची जी संकल्पना आहे ती अशी काही नसतेच. तुम्ही वर्तमान म्हणता म्हणता बोलेपर्यंत तो भूतकाळ होतो आणि भविष्य तर एक्झिस्टच करत नाही. सो टाईम नावाची संकल्पना सुद्धा इल्युजनरी असते का? मी, भूत, भविष्य यांचा अर्थ सतत बदलत असतो. कुठलीही क्रिया परत करताच येणार नाही, कारण तिच्यातील सर्व विधी घटक तेच असले तरी ती करणारा माणूस, त्याच्या प्रतिक्रिया, ती करण्याचा काल बदलत राहणार. आपण आज जसे आहोत तसे उद्या नसणार आहोत. काल जसे होतो तसे आज नाही होत, है ना. UPSCने निबंध विचारला होता बघा की तुम्ही जे काही आहे ना की नदीमध्ये गेलेले जे काही आहे तर तुम्ही ते वेगळे असता. किंवा शिप ऑफ थिसियस नावाचा सिनेमा आहे की एखादी गोष्ट डागडुजी करून बदलली म्हणजे ती ओरिजिनल राहते का?
त्या जहाजाचं रूपक घेऊन जे आहे, शिप ऑफ थिसियस नावाचा सिनेमा पण आहे, आनंद गांधीने दिग्दर्शित केलेला. समज तू येशील नेहमीसारखा हलकेच नकळत, आपण पुन्हा एकमेकात गुंतून अडकून पडूही, आणि तुझ्या चेहऱ्यावर नेहमीसारखा अगदी एकटेपणाचा, एल ग्रेकोच्या संतांसारखा पूर्ण दुःख सुखांचा भाव उमटेलही. पुन्हा सगळे संदर्भ सांस्कृतिक येतात आणि या संदर्भांविषयी मी बोलणार आहे, पण ते नंतर. मध्येच तो रिदम तुटायला नको म्हणून मी जाणीवपूर्वक मागे ठेवलं आहे, की एवढंच लक्षात घ्यायचं की ही नायिका वेगवेगळे सांस्कृतिक संदर्भ देते, जागतिक संदर्भ देते, कलात्मक संदर्भ देते, पण तरी पण तो तू नसशील, ती मी नसेन. तू जाताना ढास मारून गेलास, त्यानंतर त्याच ओठांनी मी कितीकांकडे बघून हसले, कितीतरी बोलले, कितीतरी जिन्सांचे पोत तपमान तपासून पाहिले, अनेक पुरुषांशी माझा संबंध आला, दुसरे ओठ सुद्धा धुंडले, आणि हे शारीरिक पातळीवरही आहे. आणि समजा चर्चेपुरतं मी त्यातलं काही केलं नाही, पण समज मी याच्यात काय कशातच नसते, तरीही आपण परत भेटू तेव्हा घेतलेलं चुंबन हे निराळच झालं असतं, की आता ते राहिलं नाही. कारण त्यात मागील चुंबनावरून पुढं चालू हा भाव राहिलाच नसता, हा भाव राहिलाच असता. जोपर्यंत माणसामध्ये कुठलाही अनुभव घेता क्षणीच तो विसरण्याची शक्ती नाही, तोपर्यंत त्याच्या आयुष्यातील कुठलाही क्षण दुसऱ्या क्षणासारखा असणार नाही, मग तो किती का तसा भासो. जोपर्यंत माणसामध्ये कुठलाही अनुभव घेता क्षणीच तो विसरण्याची शक्ती नाही, तोपर्यंत त्याच्या आयुष्यातील कुठलाही क्षण दुसऱ्या क्षणासारखा असणार नाही, मग तो किती का तसा भासो. मेमरी हा शाप आहे का? माणसाच्या बाबतीत तुम्ही फिलॉसॉफीमध्ये बघत असाल की नाही, की आठवण हा माणसाला मिळालेला शाप आहे की वरदान आहे? ती गोष्ट परत तशी होत नाही या अर्थाने. तू जेव्हा आत्ता इतकंच मग परत येऊन पुढचं करेन असं म्हणून चालू लागलास, तेव्हा काळाचं हे सतत अनिर्बंध बदलत पुढं जाणारं स्वरूप विसरलास. शेल्फवर ठेवलेला ग्लास मी नाही की तू कधी ये पुसशील आणि तुला तो तसाच मिळेल. तेव्हा काळाचं हे सतत अनिर्बंध बदलत जाणारं रूप, बिकमिंग जे आपण म्हणालो, विसरलास. कदाचित तू जे सुरू करून गेलास त्याचं स्वरूप माझ्या व तुझ्याही मनात तू येईतो, म्हणजे तू आता जेव्हा परत येशील तोपर्यंत बदललेलं असेल. आणि नंतर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आणि अशा गोष्टी पण आल्या. तो धागा पुन्हा हवा तसा पकडता येणार नाही. कदाचित पुन्हा येऊन निराळीच सुरुवात निराळ्याच आपल्याला करत बसायला लागेल. आपण दोघेही ते नसू. आता खूप बदललंय. पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे. कारण तो सोडून गेलेला तू हा परत येणारा तू नसशील. आगगाडीत बसलेले तुम्ही हे स्टेशनवरचे तुम्ही नसता किंवा पुढच्या स्टेशनवरचे तुम्ही नसाल. सोडून गेलेला तू हा परत येणारा तू नसशील आणि मीही मी नसेन. आणि तरी माझ्या मत्सरी मनाचा पहिला प्रश्न राहिलाच. ज्यानं दिलीपला एकही चित्र विकत न घेता हॉलमधून बाहेर काढलं. दिलीप वंदना मगाशी पात्र जे काही आहे तेथे लिहूया. दिलीप वंदना. ज्यानं दिलीपला एकही चित्र विकत न घेता हॉलमधून बाहेर काढलं, ज्यानं घाईघाईनं पेन हातात घेऊन एवढं मोठं फिलॉसॉफिकल पत्र खरडलं, त्या मत्सरी मनाचा अमृता आनंद यांना तू एवढा जवळचा कधी झाला होतास? हे जे सगळे चित्र तिथं आहेत तुझं, तर तू एवढा जवळचा त्यांना कधी झाला होतास? अमृता आनंद पेंटर जे काही आहे, कसं आहे हे चित्र, तुझी कशी आहेत तिकडे? पुढे हे पत्र छोटं वाचून आपण थांबूया. 4-5 दिवस आजारी होते म्हणून हा उशीर. एक गॅप गेली आहे आणि तेही छोटंसंच पत्र. सॉरी, काळजी करू नकोस, नुसतीच विकोपाला गेलेली सर्दी, केवळ अजून आहेत म्हणून माझ्या बिचाऱ्या टॉन्सिलवर सगळ्या डॉक्टरांचा डोळा. मी साफ नकार दिला काढायला, म्हणजे हे माझ्या टॉन्सिल्स तर काढणार आणि वर पैसेही काढणार. एकदम वेगळा जो सगळा आविर्भाव आहे. वंदनाला मुलगी झाली. इथे जे आपण दिलीप वंदना.
दिलीपनं दिलेल्या पार्टीला मी जाऊ शकले नाही ते एका अर्थी बरंच झालं, कारण सगळेच जण आपापल्या बायकांना सोडून गेले होते आणि चिकार प्यायले होते अशी बातमी घेऊन हरनाम दुसऱ्या दिवशी आला होता. मिलीचे आणि माझे फोटोही आणले होते दाखवायला. हरनाम फोटो उत्कृष्ट काढतो, पण त्यात सफाईचा, तंत्राचा, कलेचा भाग फार, हृदयाचा कमीच. हरनामचं जे कॅरेक्टर आहे तेही नोंद करून ठेवायला पाहिजे. म्हणजे कलात्मक समज पण आहे पत्राची जी लेखिका आहे, की तिला कलेचं तंत्र कळतं, तिला क्राफ्ट कळतो है ना. हृदयाचा कमी. फोटो म्हणून चांगले आहेत, पण आमचे म्हणून नाहीत. सुंदर कपडे घालून कोरं हसणाऱ्या सुंदर मुलींचे फोटो काढायला हृदय नको, पण माझ्यासारख्या दिसणाऱ्या माणसाचे काढायला हवंच. पुढच्या पत्रात पाठवून देईन, तूच बघ. त्याला पुष्कळ पैसे मिळतात फोटोग्राफर म्हणून, तेव्हा चांगले असावेत. पुष्कळ दिवसात पत्र नाही म्हणून काळजी करशील, तेव्हा छोटं पत्र पाठवलं. 3-4 दिवसात मोठं पाठवीन नक्की. इथं आपण थांबूया. 2-3 सिटिंगमध्येच आपण हे संपवणार आहोत. पण जे वाचलंय त्याचा विचार करा. कथा किंवा निवेदन कशा पद्धतीने पुढे सरकतंय ते बघा, आणि जे PYQ आपण 11 वर्षांचे बघितलेत त्याच्यामध्ये हे कुठे फिट होतंय बघा. ते आपण सगळं पहिल्या याच्यात डिटेल घेतलंय, की आता कशा प्रकारचे स्त्री पुरुष संबंध आहे, कशा प्रकारचे पुरुष आहेत, लघु कादंबरी म्हणून काय वैशिष्ट्य दिसतात, निवेदनाची भाषा सारखीच आहे का सगळीकडे, तर हो, रोजच्या जगण्यातली भाषा आहे, संवादात्मकता आहे, इंग्रजीचा वापर आहे, आणि पुन्हा केंद्रस्थान मात्र स्त्री पुरुष संबंध हेच राहताना दिसून येतं. इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये ही चर्चा कंटिन्यू करू. धन्यवाद.